वस्त्यांमध्ये जातो तर आपल्या वस्त्या आहेत, आपल्या वस्त्यांमध्ये आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जिथे गरीब माणूस राहतो त्यांना या सुविधांपासून वंचित ठेवलं. तर आता मी ज्या एरियामध्ये राहतो, मी आदर्श पार्कला राहतो, आमच्या इथं 24 तास पाणी येतं. तुम्हाला आठवड्यातून एकदा येतं, 15 दिवसातून येतं. आमच्या इथं चांगले रस्ते, तुम्हाला रस्ते दिसत नाही. तुमच्या इकडे गटर बाहेर खुले गटर आहे, त्याच्यावर चेंबर नाही. म्हणजे या ज्या सुविधा आहेत ना, म्हणजे काय सांगतो मी, या ज्या सुविधा आहेत ना जाती आणि धर्मानुसार लोकांना दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्या भेवंडी शहरात तर जाणीवपूर्वक भेदभाव चालू आहे. जो व्यक्ती आज 4-4 वेळा महापौर बनला तो या सगळ्या सुविधा देऊ शकला नाही, संपूर्ण भेवंडीला चांगला करू शकला नाही. आता तो बोलतो मला काय बनायचं, आमदार बनायचं. आमदाराला फंड असतो 5 करोड, महापौरला फंड आहे 800 करोड. 800 करोड तुझ्या हातात होते तेव्हा आमच्या वस्त्या सुधरवल्या नाही तुम्ही, मग आता तू कसे काय सुधरवशील. त्याच्यानंतर दुसरा जो आमदार आहे त्याला 10 वर्ष दिली सरकार असून त्याला जमला नाही आपल्या वस्त्या चांगल्या करायला. त्याच्या पहिले 10 वर्ष दुसरे आमदार होते, अपक्ष होते, समाजवादीचे होते, त्यांनी पण आपल्यासाठी काय केलं. म्हणजे 20 वर्ष काँग्रेस नसल्यामुळं आपल्या ज्या वस्त्या होत्या या बकाल झालेल्या. तर पुन्हा एकदा काँग्रेसला आणायचंय. तर का आणायचं आहे, तर आपल्यासाठी काँग्रेस काय करेल ते मी सांगायला आलो. ही जे आपलं लाईटचं बिल येतं, टोरेंट मुलं आपण त्रस्त आहेत, सगळ्यांना बिल आहे ना 3 ते 4 हजार येतो. तर 150 युनिट पर्यंत लाईट आपण फ्री देणार आहोत सगळ्यांना. तर आपलं बिल काय येईल 0. मग खुश राहतील ना तुम्ही. 0 बिल आलं, 3-4 हजार घरात वाचतात. त्याच्यानंतर प्रत्येक आपल्या बहिणीला महालक्ष्मी योजना आपण आणतोय, त्याच्यामधून आपल्याला 3000 दर महिन्याला मिळतील. फक्त रेशन कार्डचा झेरॉक्स तिथे जमा करायचे, कुठलंही डॉक्युमेंटेशन होणार नाही. प्रत्येक आपल्या बहिणीला महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळतील. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आपल्याला त्रास कसला होतो, गॅसचा सिलेंडर. तर जो व्यवस्थितपणे आपल्याला पाहिजे तो 1000 रुपये 800 रुपये